John 15. ओके, माफ करा. योहान याचा 15वा अध्याय. Last Sunday we studied this. आणि मागच्या रविवारी पण आपण याच्याबद्दल आपण अभ्यास करत होतो. Okay, John 15 verse 1 to 7. आणि योहान याचं शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 1 ते 7 वचन आपण पाहणार. We'll read it in Marathi. आपण मराठीमध्ये ते वाचणार आहे. मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करीतो. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहील. जसे फाटा वेला राहिले वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिले वाचून तुम्हालाही देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो. आणि तसले फाटे गोळा करून आगीत टाकतात व ते जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. Amen. Okay, full stop, comma बघून वाचायचं. Okay, we see here that Lord Jesus is speaking to his disciples, and he said that he is the true vine, and God the Father is gardener. आणि या ठिकाणी आपण पाहत आहे की येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांबरोबर बोलत आहे आणि तो शिष्यांना सांगत आहे की मीच खरा द्राक्षवेळ आहे आणि माझा बाप जो आहे तो माळी आहे. Last week we came to know that how we can abide in Jesus. आणि मागच्या आठवड्यात आपण पाहिलेलं आहे की आपण देवाबरोबर कसं राहू शकतो. What is the meaning of abiding? आणि देवामध्ये राहणं याचा अर्थ काय आहे आपण पाहिलेला आहे. काय आहे? काय कोणी सांगू शकतं का? माझ्यामध्ये राहा, अबाइड इन मी. माझ्यामध्ये राहा ह्याचा अर्थ काय होतो? काय? हा, प्रत्येक गोष्टीसाठी देवावर अवलंबून राहणे. What is the meaning of abiding? We are depending on Jesus for everything. येशूमध्ये राहणे याचा अर्थ काय होतो की आपण आपल्या प्रत्येक गरजासाठी प्रत्येक गोष्टीसाठी आपण देवावरती अवलंबून आहे. That's why Jesus said that you can do nothing without me in verse number 5. आणि 5व्या वचनामध्ये सांगत आहे मीच वेळ आहे, तुम्ही फाटे आहात. You can do nothing without me. आणि 5व्या मध्ये असं सांगत आहे माझ्या विना तुम्ही काही करू शकत नाही. Amen. Amen. Why Jesus said? Because as that branch cannot do anything without the vine, in the same way you and I cannot do anything without Jesus. जसे येशू सांगत आहे त्या द्राक्ष वेळापासून जो फाटा जो वेगळा होतो तो काही फळ देऊ शकत नाही, त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपण येशूपासून लांब होतो आपण काही करू शकत नाही. So today we are going to see how God cleanses us. मग आपण आज पाहणार आहे की परमेश्वर आपल्या कशा प्रकारे शुद्ध करतो किंवा कसं स्वच्छ करतो. You know, it is very important for all relationships to cleanse आणि now and then. आणि आपल्या नातेसंबंधामध्ये आज प्रत्येक वेळामध्ये काय तर शुद्धता किंवा स्वच्छता असणं खूप गरजेचं आहे. असणे नाहीये, शुद्ध करणे गरजेचं आहे. शुद्ध करणे गरजेचं आहे. इवन बिटवीन हस्बंड अँड वाईफ, पती पत्नी बरोबर, बिटवीन द फ्रेंड्स, बिटवीन द रिलेटिव्स, आणि आपल्या नातेसंबंधामध्ये आपल्या पाहुण्यांमध्ये किंवा आपल्या मित्रांमध्ये सुद्धा असणं गरजेचं आहे. इवन द पास्टर अँड द चर्च, आणि पास्टर मंडळीमध्ये आणि मंडळीतल्या लोकांबरोबर सुद्धा स्वच्छ करणं गरजेचं आहे. रिलेशनशिप हॅज टू बी क्लेन्स्ड नाउ अँड देन. नातेसंबंधामध्ये नेहमी स्वच्छ राहणं गरजेचं आहे. स्वच्छ राहणे नाही, स्वच्छ करणे, स्वच्छ करणं गरजेचं आहे. ओके, समजून घ्या. स्वच्छ करायचं, स्वच्छ करायचं आपल्याला. See, our relationship sometimes it will get spoiled. कधी कधी आपले नातेसंबंध यामध्ये बिघाड येतो. Amen.
Amen. There is no relationship which is always 100% perfect. असं कुठलेही नातेसंबंध नाही जो 100% परिपूर्ण आहे. So what to do now? मग आता काय करायचं आहे? So we have to clean our relations. म्हणून आपल्या नातेसंबंध जे काय बिघडलेला आहे त्याला स्वच्छ करायचं आहे. Then the relations will again go ahead. मग काय होतं, याद्वारे आपले जे नातेसंबंध आहे पुढे चालू लागतो. Otherwise the relationship will break. नाहीतर काय होतं, आपल्या नातेसंबंध तुटून जातात. So Jesus brings the same picture here. आणि ह्याच जे दृष्टिकोन आहे किंवा जे चित्र आहे येशू ख्रिस्त समोर आणत आहे. If you and I want to have a good relationship with Jesus, जर तुम्ही आणि मला जर येशू ख्रिस्ताबरोबर चांगले नातेसंबंध बनवायचे असेल, I need to be cleansed. तर मला स्वच्छ होणं गरजेचं आहे. Not God. देवाला होणं गरजेचं नाहीये. I need cleansing. तर मला शुद्धीकरणाची गरज आहे. And who will do the cleansing? It is God the Father. आणि हे शुद्धीकरण कोण करणार आहे, तर पिता परमेश्वर करणार आहे. परमेश्वर हमें हर रोज साफ सूफ करेगा, पवित्र करता रहेगा. आपला पिता परमेश्वर नेहमी आणि दररोज आपल्याला शुद्धीकरणाच्या त्या प्रक्रियामध्ये तो चालवतो. As the Father cleans me, my relationship with Jesus will become very strong. आणि जसा आपला वडील जो परमेश्वर पिता आहे, जो आपला शुद्धीकरण मध्ये तो आम्हाला चालवतो, त्यामध्ये आपला जो नातेसंबंध येशू बरोबर आहे तो अधिक आणि अधिक घनिष्ठ होत जातो. So our main focus are the we can say that the purpose of our life, we can say that we to have a good relationship with God. आणि मग आपला जो उद्देश असायला काय असणं गरजेचं आहे की माझा चांगला नातेसंबंध परमेश्वर बरोबर घडून यायला पाहिजे. Amen. Amen. हालेलुया. हालेलुया. इस दुनिया में हमेशा हमें ये देखना है कि परमेश्वर के साथ हमारा जो नाता है, जो रिलेशन है, ये हमेशा ठीक ठाक है या नहीं, ये देखता रहना है, ये चेक करना है. मग आपल्या जीवनातला मेन उद्देश काय असणं गरजेचं आहे की माझ्या आणि देवामधला जो नातेसंबंध आहे तो योग्य आणि ठीक ठाक असणं गरजेचं आहे. हम हमेशा लोगों के साथ में हमारा रिश्ता किस तरह है उसके बारे में ज्यादा दिमाग खराब करते हैं. ठीक है, उसके बारे में सोचना है, लेकिन पहला हमारा रिलेशन परमेश्वर के साथ कैसा है इसके ऊपर हमें ध्यान देना है. पुष्कळ वेळा आपण लोकांबरोबर जे आपले नातेसंबंध आहे याबद्दल विचार करून आपण आपले त्रास वाढवून घेत असतो, पण ते वेगळी गोष्ट आहे. पण पहिली प्राधान्य म्हणजे आपल्या बरोबर जो देवाचा नातेसंबंध आहे त्याला बनवणं खूप महत्वाचं आहे. So what God will do? God will clean me. मग परमेश्वर काय करतो, तो मला शुद्ध करतो. Every day he will keep on cleaning me. आणि दररोज तो मला शुद्ध करू लागतो. Why? का? So that I can bear fruits. यासाठी की मी फळ देऊ शकतो. So that I can have a good relationship with God. यासाठी की माझे देवाबरोबर चांगले नातेसंबंध घडावे. So we need to sit with God. म्हणून आपण देवाबरोबर बसणं गरजेचं आहे. And ask God. आणि देवाला विचारायचं आहे, God, you clean me. की परमेश्वरा तू मला शुद्ध कर. Where I am going wrong. मी ज्या ठिकाणी कुठल्या ठिकाणी मी चुकत आहे. My relationship with you is not good. आणि माझं जे तुझ्या बरोबरचा नातेसंबंध आहे तो चांगला नाहीये. Clean me, Father. तू मला पिता शुद्ध कर. So that should be our attitude. आणि हे आपलं ऍटिट्यूड असणं गरजेचं आहे. So in 2 Corinthians chapter 6 and 17. आणि दुसरे कोरिन्थीय पत्राचं 6 अध्याय आणि 17 वचन. We'll read 2 Corinthians 6:17 and 18. कोरिन्थीय पत्राचं दुसरा अध्याय याचं 6 अध्याय आणि 17 वचन. Wherefore come you out from among them, and be you separate, says the Lord, and touch no unclean thing, and I will receive you. Verse 8. And will be to you a father, and you shall be to me sons and daughters, says the Lord Almighty. 17 आणि 18 वचन वाचा. म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो, आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारेन, आणि मी तुम्हाला पिता असा होईल, आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल, असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. See, God says here, आणि परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे, you separate from
unholy people. आणि जे अशुद्ध लोक आहेत त्याच्यापासून तुम्ही वेगळा व्हा म्हणून परमेश्वर सांगत आहे. And do not touch unclean things. आणि जे अशुद्ध गोष्टी आहेत त्यांना तुम्ही स्पर्श करू नका. And the Lord says that I will receive you. आणि परमेश्वर सांगते की मी तुम्हाला स्वीकारणार. I will receive you. मी तुम्हाला स्वीकारणार. God will receive us when we are clean. आणि ज्यावेळेस आपण शुद्ध होणार त्यावेळेस परमेश्वर आपल्याला स्वीकारतो. अगर हम पवित्र हैं तो प्रभु यीशु हमें पास लेता है, हमें स्वीकार करता है. जर आपण शुद्ध असणार किंवा पवित्र असणार त्यावेळेलाच परमेश्वर आपल्याला जवळ घेतो. हे दोन्ही माईक मध्ये ना प्रॉब्लेम आहे. ह्याच्या इथं ठेवलं तर आवाज यायला लागले. प्रॉब्लेम आहे, ह्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. ओके, हॅलो. Okay. God says here that we need to separate from unholy people or unholy things. आणि परमेश्वर या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही अशुद्ध लोकांपासून किंवा अशुद्ध गोष्टीपासून तुम्हाला वेगळं व्हायचं आहे. And let us read the next verse, which is chapter 7 verse 1. आणि 7वा अध्याय आणि पहिलं वचन आपण वाचणार आहे. Having therefore these promises, beloved, let us cleanse ourselves from all defilement of flesh and spirit, perfecting holiness in the fear of God. आपल्याला ही एवढी वचने मिळाली आहेत म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू. Okay, here there are two things I want to emphasize on. या ठिकाणी दोन गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुमचे लक्ष केंद्रित करत आहे. Defilement of flesh and spirit. आणि या ठिकाणी जे आहे ते म्हणजे देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धता. देहाचं व आत्म्याचं सर्व अशुद्धता. Say after me. तुम्ही माझ्या मागे म्हणा. देहाच्या अशुद्धता, देहाची अशुद्धता, आत्म्याची अशुद्धता. आत्म्याची अशुद्धता. ओके, डिफायलमेंट ऑफ फ्लेश. इंग्लिश मध्ये देहाचं अशुद्धता नाही, इंग्लिश मध्ये आपण म्हणूया आता. डिफायलमेंट ऑफ फ्लेश, डिफायलमेंट ऑफ स्पिरिट. डिफायलमेंट ऑफ स्पिरिट. विल मेक इट सिंपल. सोप्या भाषेत आपण करूया. केजेवी भाषांतर मध्ये आपण पाहूया. आय यूज लॅपटॉप. मी लॅपटॉप वापरतो. वाय आय यूज? का वापरतो? देर आर hundreds of Bible in this laptop. कारण या लॅपटॉप मध्ये 100 असे बायबलचे भाषांतर मी पाहू शकतो. I read one verse from different versions. एकच वचन मी वेगवेगळ्या भाषांतरांमध्ये मी पाहतो आणि त्याचा अभ्यास करतो. And so that's easy for me if I take a laptop. आणि माझ्यासाठी सोपं राहतो की मी लॅपटॉप घेऊन तुम्हाला संदेश देतो. Okay, don't think otherwise that pastor tells us don't use mobile and he is using laptop. आणि तुम्ही असं विचार करू नका पास्टर सांगत आहे मोबाईलचा वापर करू नका आणि स्वतः त्यांनी लॅपटॉपचा वापर करत आहेत. There is a reason, because there are, if you ask me where are my friends are in this laptop. आणि तुम्ही जर मला विचारला की पास्टर तुमचे मित्र कुठे आहेत तर माझे मित्र सर्व या लॅपटॉप मध्ये आहेत. I take Bible and my friends with me wherever I go. आणि ज्या ठिकाणी जातो मी माझा बायबल माझ्या मित्रांना मी संगती घेऊन जातो. Today I brought 3 friends with me. आणि आज मी माझ्या बरोबर 3 मित्रांना घेऊन आलेला आहो. They told me something and I am going to share with you. त्या लोकांनी मला काहीतरी सांगितले आणि तेच मी आता सांगणार आहे. There are thousands of books in this laptop. आणि या लॅपटॉप मध्ये हजारो असे पुस्तकं आहेत. I read them. आणि त्यांना मी वाचतो. I study. आणि त्याचा अभ्यास करतो. This one verse, today morning I woke up at 4 o'clock and I was studying this 2 Corinthians 7:1 from different books. आणि सकाळी 4 वाजता मी उठून मी हे जे संदर्भ आहे मी वाचत होतो आणि वेगवेगळ्या पुस्तकांतून वेगवेगळ्या भाषांतरांमध्ये मी त्याचा अभ्यास करत आहे. I met my many friends. आणि मी पुष्कळ अशा मित्रांना मी त्या ठिकाणी भेटलेला आहे. Let me tell you some of my friends' names. आणि काय माझ्या मित्रांचे नाव आहेत मी तुम्हाला सांगणार आहे. F.B. Mayer is one of my friends. F.B. मेयर हा माझा एक मित्र आहे. His book is there with me in the laptop. त्याने लिहिलेला जो पुस्तक आहे तो माझ्या लॅपटॉप मध्ये आहे. Yeah, and then Albert Banks. आणि अल्बर्ट बॅन्स म्हणून एक आहे. And Joseph Benson, Adam Clark, John Gill, David Guchick, all these and Chuck Smith, all of these people are my friends. हे जे सर्व जे लेखक आहेत त्यांची पुस्तकं आहेत हे सर्व माझे मित्र आहेत आणि त्यांचा अभ्यास मी वाचत असतो. They wrote books, I read them. आणि त्यांनी पुस्तकं लिहिली आणि त्याचा अभ्यास मी करतो.
That's why I carry this. म्हणून मी ते माझ्या संगतीने घेऊन जातो. I don't have any friends who waste times. आणि असे कोण मित्र नाही जे माझा वेळ घालवतात. These are the friends. They improve my knowledge. आणि असे माझे मित्र आहेत जे माझे ज्ञान वाढवतात. So you also read books. म्हणून तुम्ही सुद्धा तुमचे जे तुमच्याकडे पुस्तक आहे देवाची पुस्तकं वाचा. Read good books. आणि चांगली पुस्तकं तुम्ही वाचा. Yeah. Today we don't have time to read books. That's why we go to YouTube and listen and finish. That's all. वाचण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो म्हणून आपण काय करतो, आपण युट्यूबवर जातो आणि ते संदेश ऐकतो आणि आपण आपलं काम संपवतो. So don't do that one. Just read books, buy good books and you study. तुम्ही तसं करू नका. चांगली पुस्तकं तुम्ही विकत घ्या आणि त्याचा अभ्यास तुम्ही करत राहा. Okay, there are two things. आणि या ठिकाणी दोन गोष्टी आहेत. Filthiness of the flesh and filthiness of the mind, of the spirit. आणि देहाची जी अशुद्धता आहे आणि आत्म्याची अशुद्धता, या दोन गोष्टी आपण या ठिकाणी पाहतो. Hallelujah. हालेलुया. Okay, बोलिए सभी लोग मिलके. सर्वजण माझ्या मागे म्हणा. देहाची अशुद्धता, देहाची अशुद्धता, आत्म्याची अशुद्धता. आत्माची अशुद्धता. देहाची अशुद्धता, देहाची अशुद्धता, आत्म्याची अशुद्धता. आत्म्याची अशुद्धता. See, spirit, here word says that filthiness of the spirit. आणि या ठिकाणी काय म्हणत आहे, आत्म्याची अशुद्धता. Our spirit is not filthy. God cleansed it. आणि आपला जो आत्मा आहे तो अशुद्ध नाही, ते परमेश्वराने शुद्ध केलेली He is आहे. not talking about this spirit. तो या आत्म्याबद्दल तो बोलत नाहीये. He is talking about our mind. तो आपल्या मनाबद्दल बोलत आहे. In Ephesians 2:23, आणि एफिसकरस पत्राचं 2रा अध्याय आणि 23व्या वचन मध्ये Paul says, "Be renewed in the spirit of your mind." आणि पॉल या ठिकाणी म्हणत आहे, तुमच्या आत्म्याच्या मनाच्या आत्म्यामध्ये तुम्ही शुद्ध व्हा. आत्मा शुद्ध रहना है. इसका मतलब क्या है? आपका मन शुद्ध रहना है. तुमचा आत्मा जर शुद्ध असायला पाहिजे तर तुम्ही विचार जे करता किंवा तुमचा जो मन आहे ते शुद्ध असणं गरजेचं आहे. Filthiness of the spirit means filthiness of our mind. आणि देहाची अशुद्धता म्हणजे आपली मनाची अशुद्धता. Listen, this is very interesting. ही खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही काळजीपूर्वक ऐका. I was so excited when I read these things. आणि ज्या वेळेस मी या गोष्टी वाचत होतो त्यावेळेस मला खूप उत्तेजन येत होतं, मला चांगलं वाटत होतं. कितना प्रकार का अशुद्धता है? किती प्रकारची अशुद्धता आहे? 2. कौन सा अशुद्धता है? शरीर का अशुद्धता और आत्मा की अशुद्धता. आत्मा या मन का. ठीक है. सो it is easier to deal with filthiness of the flesh. आणि देहाची अशुद्धता बरोबर आपण व्यवहार म्हणजे त्याला शुद्ध करणं खूप सोपं जातो. समझ में आया? तुम्हाला समजत आहे का? सुनो, ऐका. सब लोग ध्यान से. बाइबल मत पढ़ो इधर. आता बायबल वाचू नका, काळजीपूर्वक ऐका. सुनो, मैं जब बाइबल खोलने के लिए बोलता हूँ तभी खोलो, नहीं तो आप नोटबुक हमेशा खुले रखो और लिखते जाओ. ज्यावेळेस मी तुम्हाला वाचायला सांगतो त्यावेळेस वाचा, आणि नाहीतर तुम्ही तुमचा नोटबुक चालू ठेवा. तुम्ही तेव्हा नोट्स तुम्ही लिहून घेऊ शकता. It is very easy to cleanse filthiness of the flesh. आणि देहाची अशुद्धता हे स्वच्छ करणं आपल्यासाठी खूप सोपं आहे. समझ में आ रहा है? तुम्हाला समजत आहे का? आप समझने तक मैं आगे नहीं जाऊंगा. जोपर्यंत तुम्हाला ही गोष्ट समजणार नाही तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. आप आमीन नहीं बोले इसका मतलब आपको समझ में नहीं आया. तुम्ही आमीन म्हणत नाही म्हणजे तुम्हाला समजलेलं नाहीये. आप आमीन नहीं बोले इसका मतलब पास्टर और एक बार बोलो. तुम्ही आमीन म्हणत नाही म्हणजे याचा अर्थ होतोय की पास्टर पुन्हा एकदा तुम्ही सांगा. इसलिए मैं और एक बार बोलता हूं. म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगणार आहे. हालेलुया. हालेलुया. अभी वो समझ में आने दो, नहीं आने तो आमीन बोलेंगे क्योंकि जल्दी जल्दी खत्म करो, हमें जाना है. आता समजू दे किंवा नाही समजू दे, आमीन म्हणणार आहे. हालेलुया. हालेलुया. ओके. शरीर का अशुद्धता शुद्ध करना आसान है, मन का अशुद्धता शुद्ध करना मुश्किल है. आणि शरीराची जी अशुद्धता आहे त्याला स्वच्छ करणं आपल्यासाठी सोपं आहे, पण आपल्या मनाची अशुद्धता काढणं ही खूप अवघड आहे. See, people like harlots and tax collectors came to Jesus. आणि जे वेश्या होते आणि जे जकातदार होते ते लोक येशू जवळ आले होते. They believed in Jesus. ते येशूवरती विश्वास ठेवले. It was easy for them to follow Jesus. आणि येशूच्या मागे चालणं हे त्यांच्यासाठी सोपं होतं. But what about the scribes and Pharisees? पण ते फारसी लोक आणि सदुशी लोकांच्या बद्दल काय? Why they couldn't follow Jesus? ते येशूच्या मागे का चालू शकले नाहीत? Because their mind was corrupt, their mind was filthy. कारण त्यांचे मन अशुद्ध झाले होते, त्यांच्यामध्ये दुष्टपणा होता. यीशु के पीछे
वेश्या आके उनका काम छोड़ के वो पवित्र जीवन जी रहे थे. आणि स्त्री लोक जे वेश्या व्यवसाय करत होते ती लोक आपले व्यवसाय सोडून येशूच्या मागे चालू लागत होते. और जो अपने आप को बड़ा तिस्मार खान समझते थे, बाइबल का पंडित समझते थे ना, वो यीशु के ऊपर विश्वास करने में उन्हें वो फेल हुए. आणि जे लोक जे शास्त्रामध्ये खूप पंडित लोक होते ते लोक येशूवर विश्वास ठेवण्यासाठी अपयशी ठरले. क्यों? का? They knew the Bible, but they had lot of rubbish things in their mind. त्यांना पवित्र शास्त्र पाठ होता पण त्यांच्या मनामध्ये खूप घाणेरडी गोष्टी भरलेली होती. There was no Bible in their heart. त्यांच्या हृदयामध्ये पवित्र शास्त्र नव्हता. All the man-made things were there. जे मनुष्यानं बनवलेली जे गोष्टी होती जे ज्ञान होतं ते भरलेलं होतं. See, many people know, people whose minds are not good, it is very difficult to counsel them. ज्या लोकांचे मनच शुद्ध नाही त्या लोकांबरोबर बोलणं किंवा त्यांना सांत्वन करणं किंवा त्यांच्यावर चांगलं करणं हे खूप अवघड जातं. You counsel them 10 times and finally they say, I am right. तुम्ही त्यांच्याबरोबर 10 वेळा बोला तरी पण ते लोक म्हणणार मीच बरोबर आहे. क्यों? असं का घडतो? कितना भी समझाओ सुधरते नहीं, क्योंकि उसके मन में गलत चीज भरा हुआ है. तुम्ही त्यांना कितीही समजवण्याचा प्रयत्न कराल तरी तो बदलत नाही कारण त्याच्या मनामध्ये अशुद्धता भरलेली आहे. Iscariot Judah. आणि यहूदा इस्करियोत He was with Jesus for 3.5 years. 3.5 वर्ष तो येशू बरोबर चालत होता. He saw miracles. Jesus doing miracles. आणि येशूनं चमत्कार करत असताना तो पाहिलेला आहे. And even he heard the teachings of Jesus. आणि येशूनं जे दिलेले संदेश ते सुद्धा त्याने ऐकलेला आहे. He saw Jesus raising the dead people. त्याने येशूनं मेलेला उठवताना त्याने पाहिलेला आहे. He saw Jesus feeding 5,000 people. आणि 5,000 लोकांना त्यानं भोजन पुरवलं तरी सुद्धा ते पाहिलेले आहे. Even being seen such things, he left Jesus. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर सुद्धा त्याने येशूला सोडलेला आहे. He betrayed Jesus. त्याने येशूचा हे केलेला आहे, धरून दिला. त्यानं धरून दिलेला आहे. He betrayed Jesus. त्यानं येशूला फसवलेला आहे. Why? का? Why he betrayed? का त्यानं येशूला फसवलेला आहे? His mind. कारण त्याचं मन दुष्ट होता. His mind. त्याचं मन दुष्ट होता. So what Paul says here? मग या ठिकाणी पौल काय म्हणत आहे? Paul म्हणत आहे in 2 Corinthians 6:17 आणि 2 कोरिंथियर पत्र 6 अध्याय 17 वचन, Therefore you come out from among them and you be separate, says the Lord. म्हणून त्याच्यामधून निघा व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो. आपका दिमाग खराब करने वाले लोगों के साथ आप रिश्ता मत बनाओ. तुमचे मन गोंधळात दुष्ट करणाऱ्या लोकांबरोबर तुम्ही तुमचे नातेसंबंध बनवू नका. त्यांच्यापासून तुम्ही वेगळे व्हा. एक बार वो आपका दिमाग खराब किया तो आपका दिमाग ठीक करने का बहुत मुश्किल होगा. एकदा जर या लोकांनी तुमचं जर मन बदललं, दुष्टानं भरलं तर ती बदलणं तुमच्यासाठी खूप अवघड असणार आहे. So you make good friends with you. म्हणून तुम्ही तुमचे जे नातेसंबंध आहे किंवा मित्र मैत्रीण आहेत त्यांना तुम्ही चांगल्या लोकांबरोबर तुम्ही करा. It's very important for you. हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. Yes, don't run around with everyone who is carrying Bible in their hands. आणि ज्या लोकांच्या हातात बायबल आहे त्या प्रत्येक लोकांच्या मागे तुम्ही फिरत बसू नका. Even if see once what I can say, if your thoughts are corrupted, जर तुमच्या मनामधले जे विचार जे दुष्ट असतील, if I come and counsel you, आणि जर मी तुम्हाला समजून सांगितलं, it will become very difficult for you to believe me. तर तुमच्यासाठी खूप अवघड जाणार माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी. Even it will be difficult for you to believe the Bible. आणि तुमच्यासाठी अवघड जाणार पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवण्यासाठी. Why? का? Wrong thoughts are कारण there. तुमच्या मनामध्ये चुकीचे विचार आहेत. Yes. होय. That's why you need to be careful whom you are meeting, what kind of people you have, what kind of friends you have. आणि म्हणून तुम्ही सावध असायला पाहिजे की तुमचे नातेसंबंध कुठल्या लोकांबरोबर आहे, कुठल्या लोकांबरोबर तुम्ही भेटत आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. So it is very easy for us to deal with the filthiness of the flesh. आणि देहाच्या अशुद्धता बरोबर जे आपण बरोबरही करू शकतो की शुद्ध आपण लवकर करू शकतो. देहाचा अशुद्धपणा लवकर शुद्ध करू शकतो, पण मनाचं अवघड जाते. ठीक आहे. ओके. थिंग्स लाईक प्राइड आणि गर्व अँड लिगलिझम, कायदेशीरपणा, कायदेशीरपणा and then self-righteousness, आणि स्वतःचे नीतिमत्व, or even our bitterness, किंवा आपली कडूपणा, hatredness, आणि जे द्वेष आहे, they are very dangerous than
adultery. आणि व्यभिचारपेक्षा या गोष्टी खूप धोक्याचं आहे. Once these things, hatredness or legalism, self-righteousness enters us, it becomes very difficult to remove those things. एकदा जर गर्व, द्वेष किंवा जे हे स्वतःचे नीतिमत्व जर आपल्या मनामध्ये जर आला तर या गोष्टी आमच्या मनातून काढण्यासाठी खूप अवघड जातात. आप एक बार किसी के ऊपर नफरत करना चालू कर दिया, वो निकालना मुश्किल होता है. एकदा जर तुम्ही कोणाच्या वरती द्वेष करायला सुरुवात केला तर ते द्वेष काढणं तुमच्यासाठी खूप अवघड जातो. You know what devil is doing? मला माहिती आहे काय सैतान काय करत He आहे? is breaking the relationship between husband and wife. तो पती आणि पत्नीच्या बरोबर मधला असले जे नातेसंबंध आहे तो तोडत आहे. He is breaking the churches. तो मंडळांना तोडत आहे. He is dividing pastor and the believers. आणि तो एका पाळकाबरोबर आणि त्याचे विश्वासणाऱ्या लोकांबरोबर त्याचे नातेसंबंध तो तोडत आहे. These two things Satan is working very strongly. आणि खूप गंभीर रीतीने या दोन गोष्टीवर तो कार्य करत आहे. Breaking husband and wife relationship. पती पत्नी मधले जे नातेसंबंध आहे तो तोडत आहे. And he is breaking the churches. आणि तो मंडळांना तोडत आहे. Satan is very busy in these two things. आणि सैतान या दोन गोष्टींमध्ये खूप व्यस्त आहे. See, once our mind gets corrupted, एकदा जर आपले मन दुष्टतेने भरून जातो, finish, you can't love that person. मग तो संपून जातो, तो एका व्यक्तीवर प्रेम करू शकत नाही. That's why it is very important for us to guard our minds. म्हणून आपल्याला खूप सावध रीतीने आपल्या मनाचे संरक्षण करणं Don't गरजेचं आहे. allow any wrong things to enter into your mind. कोणतीही चुकीची गोष्ट तुमच्या मनामध्ये येऊ देऊ नका. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. See, Campbell Morgan said, कॅम्पल मॉर्गन असं बोलत आहे, I sometimes think that the sins of the spirit are more deadly than the sins of the flesh. तो म्हणत आहे की देहाचे जे पाप आहे ते खूप घातक आहेत, जे आपण देहामध्ये मनाचे पाप देहाचे पापापेक्षा जास्त डेंजर आहे. आमेन. समजायला लागलं? मला समजत आहे का? एक व्यक्तीच्या डोक्यात काहीतरी चुकीच्या गोष्टी शिरलं ना, ते काढण्या अवघड जाते. तो ऐकणार नाही. In these 25 years of ministry, आणि माझ्या सेवा कार्याच्या 25 वर्षामध्ये I have seen some people. मी काय लोकांना पाहिलेलं आहे, Once they have some wrong thoughts, एकदा जर त्यांच्या मनामध्ये चुकीचा विचार गेला, it became very difficult for me to change their mind. तर त्यांचे मन बदलण्यासाठी मला खूप अवघड गेलेलं आहे. They broke relationship with me. त्यांनी माझ्या बरोबर नातेसंबंध तो तोडलेले आहे. Why? का? The wrong thoughts in them. कारण त्यांच्यामध्ये असलेले चुकीचे विचार. What happened to Iscariot Judah? आणि योद्धा इस्करियोत बरोबर काय घडलेलं आहे? He broke relationship with Jesus त्याने येशू बरोबर आपले नातेसंबंध तोडलेला आहे. because mind got spoiled. कारण त्याचं मन जो होता तो खराब झालेला होता. शरीर का पाप से जल्दी छुटकारा मिल सकता है, लेकिन मन का टाइम लगता है. आणि आपल्या शरीराचा जो पाप आहे त्यापासून आपल्याला मुक्तता लवकर मिळू शकतो, पण मनाच्या पापापासून आपल्याला मुक्तता मिळू शकत नाही. दारू पीने वाला जो दारू पितात जल्दी छूटता है? तो दारू सोडू शकतो. जल्दी छूटता है क्या? लवकर सुटतो का? परमेश्वर को हर एक चीज में इधर परमेश्वर को काम करना पड़ता है. प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराला कार्य करावा लागतो. दिमाग इतना डेंजर है, इसलिए इस दिमाग में गलत चीज मत भरो. आपला जो मन आहे तो इतका खराब होऊन जातो, म्हणून तुम्ही चुकीच्या गोष्टीनं तुम्ही स्वतःला भरत जाऊ नका. Jesus said, God will cleanse you. आणि येशू म्हणत आहे की परमेश्वर पिता तुम्हाला शुद्ध करेल. We will see that one later. त्या गोष्टी आपण नंतर पाहणार आहे. So how we get corrupt our mind? आणि आपण कशानं आपल्या मनानं दुष्टाईनं भरतो. मन का अशुद्धता, शरीर का अशुद्धता, ये किस तरह परमेश्वर के साथ हमारे रिश्ते को एक रुकावट बन सकती है. आणि मनाची अशुद्धता, माफ करा, देहाची अशुद्धता आणि जे आत्म्याची अशुद्धता कसं आपल्यासाठी परमेश्वराबरोबर नातेसंबंधामध्ये अडथळतं तयार करतो. It will break relationship with the people and even it will break relationship with God. तो आपले जे नातेसंबंध जे लोकांबरोबर जे तोडतो, तसंच देवाबरोबर जे नातेसंबंध ते देखील तो तोडतो. I knew one person. मला एक व्यक्ती माहिती आहे. He used to blame everyone. तो प्रत्येकाला दोष द्यायचा. Everyone. He was blaming everyone. तो नेहमी प्रत्येकाला दोष द्यायचा. But today I don't know where he is. पण आज तो कुठे आहे मला माहित नाहीये. Why? का? Because wrong thoughts in his mind. कारण त्याच्या मनामध्ये दुष्टाई तो भरलेला होता. खुद को हमेशा सही समझना, दूसरों को गलत समझना. तो नेहमी स्वतःला योग्य ठरवायचा आणि दुसऱ्याला चुकीचं ठरवायचा. That these kind of things will lead you astray. आणि अशा प्रकारच्या गोष्टी आहे हे तुम्हाला वेगळं आणि दूर घेऊन जातो. नाश की तरफ ले जाता है. तुम्हाला नाशापर्यंत तो घेऊन जातो. So we should never allow the self-centeredness
to enter into us. म्हणून स्वकेंद्रित असलेले जे गोष्टी आहेत ते आमच्यामध्ये कधी प्रवेश करू नये म्हणून आपण सावधगिरी करायला पाहिजे. Spurgeon says, स्पर्जन असे म्हटलेले आहेत, I suppose that the nearer we get to heaven, the more conscious we shall be of our imperfections. Okay, listen, let me make it simple. सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो, As much as close to we go to God, ज्या पद्धतीने जितकं जवळ आपण परमेश्वराजवळ जातो, so we will become so sensible with the sins. आणि तसंच आपण या पापांना समजून कार्य काय नहीं, सुनो, हम जितना परमेश्वर के साथ रिश्ता बनाते हैं, जोड़ा उतना ही हम वो जो पाप है ना, वो पाप उतना ही सीरियस लगता है. समझ में आया? समजत आहे का? समझ में आ रहा है? नहीं आ रहा है? सुनो, परमेश्वर के साथ आप जितना गहरा रिश्ता बनाते हैं ना, पाप आपको सीरियस लगता है. हम पाप को नकारते, अरे बाबा ये करना नहीं है, ये हमारे मन में आता है. हम पाप क्यों करते मालूम है? परमेश्वर के साथ रिश्ता ठीक नहीं है हमारा. पाप पाप लगता नहीं है, चलता है, केलं तर चालते, असं वागलं तर चालते, तसं वाग. Why? Our relationship with God is not good. का असं घडते? कारण आपलं देवाबरोबर जो नातेसंबंध आहे तो योग्य नाहीये. Yes. That's why as much as closer you go to God, you will become more, you will have more awareness of sin. आणि जितकं तुम्ही देवाजवळ जाणार आहे तितकं पापाबद्दल तुम्हाला ओळख होत जाईल किंवा त्याची माहिती होत जाईल. Amen. Amen. You know, in the book of Isaiah chapter 6, आणि यशायाचं पुस्तक 6 अध्याय, Isaiah saw God. यशायानं देवाला पाहिलेलं आहे. When he saw God, ज्यावेळेस त्यानं देवाला पाहिलेलं आहे, he saw the darkness which was in him. जो अंधकार त्याच्यामध्ये भरलेला त्या गोष्टी त्यानं पाहिलेला आहे. Amen. Amen. Hallelujah. हालेलुया. सुनो, समझ के लो जरा समजून घ्या. Hallelujah. हालेलुया. See, Satan don't want you to understand this truth. आणि या गोष्टी किंवा हा सत्य तुम्हाला समजावं हे शैतानची इच्छा नाहीये. शैतान क्या चाहता है मालूम है? आप ये मत सुनो. आणि शैतानची काय इच्छा आहे की तुम्ही या गोष्टी ऐकू नये. ये समझ के मत लो. तुम्ही या गोष्टी समजून घेऊ नका. हाँ, ये शैतान की इच्छा है. आणि हेच शैतानाची इच्छा आहे. इसलिए आप समझ के लेने की कोशिश करो. म्हणून या गोष्टी समजून घ्यायचा तुम्ही प्रयत्न करा. हालेलुया. 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 यशायाह जब परमेश्वर को देखा तब उसको अपने अंदर, अपने दिल के अंदर का जो अंधकार है, पाप है, उसको समझ में आया. ज्यावेळेस यशायानं देवाला पाहिला त्यावेळेस त्याला त्याच्या आतल्यामधला जो अंधकार आहे त्यानं तो स्वतः पाहिलेला आहे. हाँ, दूसरों के अंदर का पाप उसे दिखाई नहीं दिया. त्याला दुसऱ्यांच्या लोकांमधला जो पाप आहे तो पाहिला नाही, तर स्वतः मधला पाप त्यानं पाहिलेला आहे. If you grow in relationship with Christ, जर तुम्ही ख्रिस्ताबरोबरच्या नातेसंबंधामध्ये वाढायला सुरुवात करणार, समझ में आ रहा है? तुम्हाला समजत आहे का? आप जितना यीशु के साथ आपका रिश्ता गहरा करोगे, उतना अपने आप के अंदर जो पाप है वो ज्यादा दिखाएगा आपको. जेवढं तुम्ही देवाबरोबर तुमचा नातेसंबंध अधिक घनिष्ठ बनवत जाणार, तेवढं तुमच्यामधला जो पाप आहे तुम्हाला दिसू येणार आहे. हाँ, आमेन बोला नहीं? आमेन. समझ में आ रहा है? तुम्हाला समजत आहे का? समझ में आ रहा है क्या नहीं? तुम्हाला समजत आहे की नाही? हालेलुया. हालेलुया. There's a lot of disturbance here. खूप गोंधळ होत आहे. Listen to me carefully. आता काळजीपूर्वक आहे का? Yes. ये आप समझने तक मैं नहीं छोड़ूंगा, हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही मी तुम्हाला सोडणार नाहीये, क्योंकि ये इतना इंपॉर्टेंट है. कारण हे खूप महत्वाचं आहे. हाँ, जब तक आपका रिश्ता परमेश्वर के साथ ज्यादा गहराई का रिश्ता नहीं होता है, आपको एक चीज जो है वो पाप नहीं लगता है. जोपर्यंत तुमचा जो नातेसंबंध देवाबरोबर अधिक घनिष्ठ होत नाही तोपर्यंत पाप तुम्हाला पाप समजून येणार नाही. हाँ, आपको सही लगता है मैं गलती कर रहा हूं, चलता है, इसमें क्या गलत है? तुम्हाला वाटत असेल की मी पाप करत आहे ते चुकीचं नाही, तर ती योग्यच गोष्ट आहे आणि तुम्ही पाप करतच राहणार आहे. सो वी नीड टू डेव्हलप अवर रिलेशनशिप विथ गॉड. म्हणून आपले जे नातेसंबंध आहे अधिक घनिष्ठ बनवायची गरज आहे. यू कम व्हेरी क्लोजर टू गॉड. तुम्ही अधिक देवाजवळ येणं गरजेचं आहे. As you come closer to God, जितका तुम्ही देवाजवळ येणार आहे, God will cleanse you. तुम्ही देव तुम्हाला शुद्ध करेल. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. As a person grows closer to God and he will have clear sensibility of sin. जसे जसे एखादी व्यक्ती देवाच्या जवळ जाईल तसे तसे त्याला पापाची स्पष्ट जाणीव होईल. हालेलुया. 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 समज तुम्हाला समजलं काय आता ये? But we must take care that we cleanse ourselves
and not concern ourselves with cleansing of others. आणि आपण नेहमी एका गोष्टीचं काळजी घ्यायला पाहिजे की आपण स्वतःच जे गोष्टी आहेत ती स्वच्छ करायला पाहिजे. दुसऱ्यांच्या जीवनातली गोष्टी याच्याबद्दल आपण काळजी करायचा नाहीये. हमारे अंदर जो पाप है वो किस तरह ठीक करना है वो देखो. दूसरों के अंदर का पाप, दूसरों के अंदर की गलती ठीक करने को मत जाओ. आपण करत असलेले पापांना सुधारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. दुसरे लोक जे पाप करत त्यांना सुधारण्याचे प्रयत्न करायचा नाहीये. हालेलुया, हालेलुया. In Kannada there is one proverb. आणि कन्नडामध्ये एक असा एक सुविचार आहे. That's there even in the Bible also, in a different way. आणि पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा ती लिहिलेलं आहे, पण वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे. ते तुझ्या ताटात गाढव मेलेलं आहे, माझ्या ताटातलं मासा दाखवतोस काय? इट्स लाईक दॅट. तो असा एक म्हण आहे, तुझ्या ताटात गाढव मेलेला आहे आणि तू माझ्या ताटातला मासा बघत आहेस. म्हणजे तुझा पाप पहिलं बघ, तुझा चूक मोठा आहे, माझं चूक दाखवतोस काय? समजलं? हे पण नाही समजलं? तुम्हाला ह्या गोष्टी पण समजलं नाही? समजलं ना? हा, समजलं. गुड समजलं. तुम्हाला समजलं, मला पण समजलं. हालेलुया, हालेलुया. See, we need to, that's why when you become very closer to God, म्हणून ज्यावेळेस तुम्ही देवाजवळ येता, आपको दूसरों के अंदर की गलती देखना कम होगा. तुम्ही दुसऱ्यांच्या जीवनामध्ये जे दोष आहेत ते पाहण्यात कमी होत जाणार आहे. आपको खुद का गलती ज्यादा दिखाई देगी. तुम्हाला स्वतःमधले जे दोष आहेत ते दिसू लागणार आहे. जो आदमी दूसरों की गलती दिखाता है, आप समझ के लो वो प्रभु में बड़ा नहीं है. वो जो व्यक्ती दुसऱ्याची चुका दाखवत असेल तर समजून घ्यायचा आहे की तो देवामध्ये वाढलेला नाहीये. उसका रिलेशनशिप परमेश्वर के साथ ज्यादा नहीं है. त्याचा जो नातेसंबंध देवाबरोबर आहे तो चांगला नाहीये. सिर्फ दिमाग बढ़ रहा है, त्याचा फक्त बुद्धी वाढत आहे, आत्मा में नहीं बढ़ रहा तो है. आत्म्यामध्ये वाढत नाहीये. दिमाग में बढ़ रहा है, आत्मा नहीं बढ़ रहा है, इसलिए वो खुद का गलती नहीं दिखाई देता है, दूसरों का दिखाई देता है. तो बुद्धीनं मोठा होत आहे, आत्म्यामध्ये मोठा होत नाही. म्हणून काय होत आहे, तो दुसऱ्यांचा चुका दाखवत आहे. सो प्रभु यीशु के साथ रिश्ता हमारे रिश्ता को हमें अच्छे बनाना है. आणि म्हणूनच आपला जो नातेसंबंध देवाबरोबर आहे त्याला चांगलं बनवणं आपले काम आहे. हालेलुया, हालेलुया. I want to show you one example and I will finish. आणि एक उदाहरण दाखवून मी हे संपवणार आहे. This is very interesting. I saw it somewhere. आणि मी कुठेतरी या गोष्टी पाहिलेल्या आहेत, मी तुम्हाला दाखवणार आहे. Bring those two buckets. This is very beautiful. आणि खूप सुंदर अशी गोष्ट आहे. See, as we have relationship with God, जसं आपण देवाबरोबर आपले नातेसंबंध बनवतो, how God will cleanse us. देव आपल्याला कसं शुद्ध करेल, How God will cleanse us. देव आम्हाला कसं शुद्ध करणार आहे. See, this is you and me. पहा, आता हे तुम्ही आणि मी आहे. Okay, this is this is a Christian, let us say. आता एक ख्रिस्ती व्यक्ती असं समजून घेऊया. Okay, this water is like God. आणि हे पाणी जे आहे हे परमेश्वर असल्यासारखं आपण समजून घेऊया. When we came to God, we were filthy. आणि ज्यावेळेस आपण येशूकडे किंवा देवाजवळ आहोत त्यावेळेस आपण दुष्टाईने भरलेलो होतो. Okay, our sins were like this, आणि red आपले color. जे पाप होतं हे अशा रंगानं भरलेलं असं So समजून घ्या. when you have fellowship with God, म्हणून ज्यावेळेस तुम्ही देवाबरोबर तुमचे नातेसंबंध बनवता, so what happens? मग काय होतं, You keep on having relationship with God. तुम्ही तुमचे नातेसंबंध तुम्ही बनवत जाता. Don't stop. तुम्ही थांबवू नका. Every day दररोज आणि दररोज you keep on having relationship with God. तुम्ही देवाबरोबर तुमचे नातेसंबंध तुम्ही बनवत जावा. Keep on having relationship with God. तुम्ही देवाबरोबर नातेसंबंध करत जावा. What happened now? काय होतंय आता. Hallelujah. हालेलुया. मी काय केलं? What did I do? मी काय केलेलं या ठिकाणी? I didn't do anything. काही सुद्धा केलेलं नाहीये. रोज देवाजवळ जायचं, रोज देवाजवळ जायचं आहे, बसायचं तिथं. तिथं बसायचं आहे. देव काय करणार? ओतणार तो, ओतणार. एक Amen. दिवस घाण पूर्ण बाहेर जाणार. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. So that's why we need to sit with God every day. म्हणून अशा प्रकारे आपण दररोज देवाबरोबर बसणं गरजेचं आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Bring something.
So that's why Jesus says, you abide in me. म्हणून परमेश्वर म्हणत आहे तुम्ही माझ्यामध्ये राहावा. God will cleanse you. God the Father will clean you. पिता परमेश्वर पिता तुम्हाला शुद्ध करेल. Every day you go to God. दररोज तुम्ही देवाच्या चरणाजवळ जावा. Last week we read Hebrews chapter 4:16. आणि हिब्री 4:16 मध्ये आपण वाचलेलं आहे. That we let us come to the throne of grace. आणि त्या कृपेच्या सिंहासनासमोर यायचं आहे. With our weaknesses. आणि आपली कमजोरी घेऊन. And what happens? आणि मग काय होतो? God will give us grace and mercy. आणि त्यावेळेस परमेश्वर तिची कृपा आणि दया आपल्याला देणार आहे. Amen. Hallelujah. Hallelujah. So that's why make it sure you meet Jesus every day. मग तुम्ही खात्री करा की तुम्ही दररोज येशूला भेटणार आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. मी मित्राला भेटू दे नाही भेटू दे मी येशूला भेटणार. तुम्ही मित्राला भेटा किंवा न भेटा तुम्ही येशूला भेटा. दिमाग में जो भरा है ना बोझा कचरा वो सब वो निकालेगा. आणि तुमच्या मनामध्ये जे भरलेली जी घाण आहे तो परमेश्वर काढणार आहे. हाँ, हम क्या करते हैं मालूम है, कुछ लोगों को ना अभी कुछ लोगों को चर्च का आने का बहुत मुश्किल रहता है. आणि आपण काय लोकांना मंदिर येण्यासाठी खूप त्रास होत असतो. बाइबल पढ़ना मुश्किल होता है. आणि पवित्र शास्त्र वाचणं त्यांच्यासाठी खूप अवघड जातो. ये सब उनके अंदर ना कुछ भरा है, खराब चीज त्यांच्या भरा है. मनामध्ये घाणेरडी गोष्टी किंवा दुष्टाई भरलेली आहे. थोड़ा थोड़ा चालू करना है. तुम्ही थोडा ना हळूवार चालू करायचं. पानी थोड़ा थोड़ा चालू करो ना डालना इसमें दिमाग में. या तुमच्या मनामध्ये थोड्या वारनं हळूवारनं पाणी वाचायला सुरुवात करा. हाँ, एक दिन क्या होगा पूरा क्लीन हो जाएगा. आणि एक दिवस काय होणार आहे, ती संपूर्ण गोष्टी स्वच्छ होणार आहे. Amen. Amen. Hallelujah. हालेलुया. So we need to understand our relationship with Jesus. आणि येशू बरोबरचे नातेसंबंध आपल्याला समजून घ्यायचा आहे. He will cleanse us. तो आम्हाला शुद्ध करेल. So don't have any kind of wrong friends in your life. आणि तुमच्या जीवनामध्ये चुकीची संगत तुम्ही करून घेऊ नका. हाँ, दोनों के भी झगड़ा रखने वालों के साथ कभी मत जाओ. आणि जे लढाई करत असतात त्या लोकांबरोबर सुद्धा तुम्ही लढाई करणार नाही, लढाई लावणार. आणि जे भांडण लावणारे लोक आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही जाऊ नका. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अभी वो झगड़ा रखने वाला है, एक दिन अच्छे रहने वाले झगड़ते बैठ जाएंगे. आणि तो भांडणं लावणारा भांडणं लावून जाणारा जे चांगले लोक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा भांडणं होऊन जातो. हा, तो जात नाही, हे भांडून त्याच्याबरोबर जाणार. जो भांडण लावला ना तो चांगला वाटणार. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अब मुझे पसंद नहीं करने वालों के साथ आप घूमे ना, कुछ दिन के बाद आप इस चर्च में दिखाई नहीं दोगे. आणि ज्या लोक माझ्यावरती प्रेम करत नाही त्या लोकांबरोबर तुम्ही जर फिरत गेला तर काही दिवसानंतर तुम्ही या मंडळीमध्ये पण येणार नसणार आहे. का नसणार आहे? डोकं खराब केलं ना. कारण त्या लोकांनी तुमचं डोकं खराब केलं. हा, म्हणून सगळे हे जे काय प्रसिद्ध लेखक आहे सगळे एकच म्हटले त्यांनी, शरीराचा अशुद्धपणा काढणे सोपा आहे, मनाचा काढणे अवघड आहे. एकदा एका व्यक्तीच्या बद्दल माझ्या मनात चुकीचा विचार आला ना, फिनिश ते जाणार नाही. आज नवरा बायको मधलं नातं का तुटलेलं आहे यासाठी. दिमाग डोक्यात एकदा एक शिरलं ना, फिनिश, आयुष्यभर मी ठेवून बसतो. हे डेंजर आहे. म्हणून प्रभूकडे रोज जावा. प्रभूकडे तुम्ही जावा, प्रभूला हाक मारणे शिका. तो देव तुम्हाला शुद्ध करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. Let's close our eyes and pray. आपण आपले डोळे बंद करून प्रार्थना करूया. Thank you, Lord Father. धन्यवाद.